या भाषेला समर्थन देतो. मी चेअरवरच बांधतोय. मी गिरीश महाजन इथं आहेत, आशिष शेलार आहे, जयकुमार गोरे आहेत, दोघं आपण ज्येष्ठ मंत्री आहात, तुम्हाला अनुभव चांगला आहे. मी एवढाच विचारलेला आहे. मी जनरल ह्या विषयावर नाही बोललो आहे किंवा राजकीय ह्याच्यातून बोललेलो नाही. मी साधा प्रश्न विचारला की एखादा रुलिंग दिल्यानंतर त्या चेअरने, मग कोणी असो, सभापती असो, आहे ना, सभागृह चालवायचं आपल्याला, असं थोडी आहे. नाही, हे बरोबर नाही, हे बरोबर नाही. शिंदे साहेब, आपण बिलावरती बोलावं, माझा अधिकार आहे तो. नाही, आपण बिलावर काय थांबवा. मंत्री शिंदे साहेब, जो रुलिंग द्याल तो रेकॉर्डवर येऊन द्या, मला मान्य आहे. आपण बिलावर बोलावं एवढी तुम्हाला विनंती. हे रुलिंग नंतर देता सांगितलं ना, मगाच सभापतींनी सांगितलं, आपण होतो हाऊसमध्ये. सभापती महोदय, बिलावरच बोलतो, आता 2 तास बोलतो. सभापती महोदय, या ठिकाणी विस्तृत, आता एकदम विस्तृत. सभापती महोदय, या सर्व गोष्टीमध्ये जिल्हा परिषदेचा अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष म्हणून अथवा जिल्हा परिषदेच्या समितीच्या कोणत्याही समितीच्या सभापती कार्यालयातून काहीतरी आवाज येतोय भयंकर, काय चाललंय जरा बघा. इकडे काय माहिती, आम्ही घाबरतोय. सभापतीमध्ये भीतीचं वातावरण होतंय. सभापती काय इकडे सभापती मध्ये खरंच तर आलं नाही, ते तरी बघा. सभापती हाऊस मध्ये सर्व शिष्याला बसताना हे तरी बघा. हाऊस मध्ये सर्व शेअर बसलेले आहे, त्यामुळे काही भीतीचं वातावरण इथे निर्माण नाही होत. आता शेअरसाठी सुद्धा तुम्ही कायदा केला आहे. मगाशी त्या वाघासाठी, बिबट्यासाठी सुद्धा कायदा केलेला आहे. सभापती महोदय, आपण या ठिकाणी विषय मांडला, जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष म्हणून अथवा जिल्हा परिषद समित्यापैकी कोणत्याही समितीचा सभापती निवडून येण्याचा हक्क असणार नाही. त्या सदस्याला तो निवडून येण्याचा अधिकार असणार नाही. पण ज्यांना निवडून येण्याचा अधिकार आहे त्यासाठी काय नियमावली आहे का? त्यासाठी सदस्य पळवापळवी, सदस्यांना आमिष दाखवणं, सदस्यांना दमदाटी देणं, असा कायदा आहे का? इथे तुम्ही सांगताय की जो निवडून येणार नाही, जो ऑप्शन मध्ये येणार आहे, नियुक्ती करणारा सदस्य असेल, त्या सदस्याला मतदानाचा अधिकार राहणार नाही. अरे ज्याला मतदानाचा अधिकार आहे त्याला तुम्ही मतदान करून देत नाही, हा कुठला निर्णय आहे? आणि हा मतदानाचा अधिकार तुम्ही का डावलला याचा खुलासा होणं गरजेचं आहे. उत्तर मला अपेक्षा आहे. त्यांनी सांगितलं मगाशी, आम्ही उत्तर देतो. मला माहिती आहे ते उत्तर काय देणार आहे. कसं आहे, समर्थन करणं आणि सत्य परिस्थिती याच्यामध्ये फार अंतर आहे. माझं आजही म्हणणं आहे, जर असं असेल ना तर उद्या सभागृहामध्ये आत्ताच्या आत्ता आदेश काढावा आणि CCTV फुटेज जे आहेत ते डिलीट होतील अशी मला शंका आहे. कारण सत्तेमधली लोक काही करू शकतील अशी भीती आहे लोकांना. मला वाटतं हां दिलेत ते आता उपसभापतीचा आदेश पाळतात का नाही ती शंका आलेली आहे सभापती महोदय. आणि म्हणून CCTV फुटेज मागून घ्या. आपण CCTV फुटेज मागून घ्या. त्या CCTV फुटेज मध्ये कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं बोलतंय याची सत्यता माहिती पडेल. सभापती महोदय, अध्यक्ष उपाध्यक्षाच्या साठी आणि समितीचे सभापती निवडून देण्यासाठी या सदस्यांना तुम्ही कुठला अधिकार देणार नाही. फक्त त्यांनी यायचं, सदस्य म्हणून बसायचं. आता सदस्य म्हणून बसताना त्यांना निधी तरी तुम्ही देणार आहे का? आपण बऱ्याच जणांना बोललाय, आमच्या काही लोकांना 3 कोटी 10 कोटी देतो असं सांगितलेलं आहे. नाही, खरंच सांगितलंय मला. त्याचं पण मी तुम्हाला सत्य परिस्थिती सांगून देईन. अरे विरोधी पक्षाचा एका आमदारला 1 रुपया देत नाही, कारण आमचं ठरलंय विरोधी पक्षाच्या आमदारांना आणि सदस्यांना काही द्यायचं नाही. आणि दुसऱ्या बाजूला काही लोकांना तू आमच्या बाजूने मतदान कर असं काही लोक म्हणतात, काही अधिकारी म्हणतात की काही कर, तुम्हाला आम्ही एवढा निधी देण्याची जबाबदारी माझी. या गावाला इतके पैसे देऊ, या भागाला इतके पैसे देऊ, तुला दर वर्षाला इतके पैसे देऊ, अशा प्रकारचं आश्वासन या ठिकाणी देण्यात येत आहे. मग ह्या लोकांना नुसतं सदस्य म्हणून घेतल्यानंतर त्यांना पैसे देण्याच्या संदर्भातला, निधी देण्याच्या संदर्भातला अधिकार राहणार आहे का? बरं, तो राहिला तर राहिला. त्या अधिकारामध्ये विरोधी मध्ये जो सदस्य येणार आहे
तो सदस्य 10 त्या निकषाप्रमाणे काही सदस्य विरोधातले पण येतील, त्याला तुम्ही निधी देणार आहे का नाही? त्याला निधी देणार ना, नाही देणार असेल तर तसं सांगायला लागेल. नाही तर तो येऊन विचार करणार काय, तिथे येऊन बसणार फक्त. आणि मग आपल्या ह्या निकषात नियमाप्रमाणे या सदस्यांची निवड करताना ही राजकीय निवड होते अशा प्रकारचा निश्चितपणाने शंका आहे. म्हणून सभागृहामध्ये ज्यावेळेला आपण एखादा कायदा आणतो आणि खरोखर सांगतो तो लोकशाही टिकवणारा असला पाहिजे, लोकशाहीसाठी पूरक असला पाहिजे. जर CO त्या ठिकाणी हातबल होत असेल, जर जिल्हाधिकारी हातबल होत असेल, पोलीस प्रशासन हातबल होत असेल आणि हे सगळं होत असताना या असलेल्या सगळ्या चौकटीमध्ये त्या लोकांना त्यांचा अधिकाराचा वापरच करता येत नसेल तर त्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला अर्थच काय राहिला असा संबंध आहे. ह्या बिलापुरतं नव्हे तर जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा जर काही अधिकाऱ्यांनी चूक केली, काही अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने वाटचाल केली तर त्याच्या बाबतीमध्ये तक्रार करण्याचा अधिकार या सदस्यांना राहणार आहे का नाही? आणि तसंच सदस्यांनी जर तक्रार केली तर या तक्रारीला सुद्धा तिथं न्याय मिळणार आहे का नाही? कारण कोणी तक्रार केली तर त्याला कोणीतरी पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतो. घाबरू नको, मी कधी बोलणार नाही, परंतु आपण देवावर श्रद्धा ठेवतो. स्वामी समर्थ म्हणलेले आहे, घाबरू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. तसं सरकारमधले काही लोक अधिकाऱ्यांना सांगतात घाबरू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. त्यामुळे अधिकारी एवढे बेफाम झालेले आहेत. अरे एखादा प्रशासकीय IPS IAS ऑफिसर जर निर्णय, मी अनेक चांगले अधिकारी बघितले, गिरीश महाजन या सातारा जिल्ह्यात नाही महाराष्ट्रामध्ये काही काही अधिकारी एवढे चांगले आहेत, एवढे चांगले आहेत की ते आपल्या अधिकारातून सामान्य जनतेसाठी न्याय देण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करतात. आमच्याकडं कलेक्टरसुद्धा चांगले, SP सुद्धा चांगले, परंतु ज्यावेळेला प्रशासनावर राजकीय लोकांचा दबाव येतो त्यावेळेला एक तर ते हातबल होतात का ते सरेंडर होतात. मग ते सांगेल त्याप्रमाणे पूर्व दिशा अशा प्रकारचं काम करायला सुरुवात करतात. सभापती महोदय, या असलेल्या सातारा जिल्ह्यामध्ये किंवा जिल्हा परिषदच्या असलेल्या सदस्यांना या जिल्ह्याने ग्राम स्वच्छता अभियान असेल, प्रत्येक स्पर्धेमध्ये 1 नंबरचा भाग घेतला. आता तेच जिल्हा परिषद, तोच जिल्हा एका वेगळ्या प्रकारचं रॉंग बॉक्समध्ये घेण्याचा प्रयत्न झाला. निवडणुका होता जातात, ह्या निवडी होतील, तुमच्या जातील, कोण येईल कोण नाही हे सांगता येत नाही. बरं, सदस्य निवडताना तरी तुम्ही तुमचा निकष नियम काय ठेवला पाहिजे, तुम्ही सांगितलेलं त्याला याचा अनुभव असला पाहिजे. आता तुम्ही अनुभवही करणार का जास्त त्याप्रमाणे, आता त्याचं बोलणं बरोबर नाही, परत हरकत येईल की जास्त प्रमाणे काल निवडून आणण्यासाठी ज्यांनी कोणी सहकार्य केलं किंवा ज्याला निवडणुकीला उभं करण्यासाठी संधी मिळाली नाही अशा लोकांकडे बघून, किंवा कदाचित उद्या असा पण कायदा करतील, बाहुबली कोण असेल जो सभागृहामध्ये सुद्धा आता तशाच प्रकारची दादागिरी करेल, अशा प्रकारच्याला सदस्य करणार का, अशा प्रकारचा सुद्धा शंका इथे व्यक्त होते. सभापती महोदय, या सर्व गोष्टीमध्ये खरोखर सांगतो, निवडणुका प्रक्रिया कामकाज हे लोकशाही पद्धतीने झालं पाहिजे. आमच्याकडे लोकशाही पद्धती ह्या राज्यात आता राहिली का नाही मला शंका आहे. पोलीस यंत्रणा, आता त्याच्यावर बोलणं बरोबर नाही, एवढी हातबल आहे. म्हणजे मागचा इतिहास SPंचा काढला तो त्या SPच्या इतिहासामध्ये बघितल्यानंतर जिथे गेले तिथं क्राईम किंवा जिथं कायदा सुव्यवस्था निर्माण झाला. आणि आत्ता सुद्धा कालच्या ह्याच्यामध्ये सुद्धा ते बघितल्यानंतर हे भयानक आहे. एवढे पोलीस दांडगाई करतात, एवढे पोलीस अधिकार वापरतात, भीतीच नाही. हे सरकारमधले 2 सदस्य, 2 मंत्री, 2 हे असताना सुद्धा अजिबात आम्ही ऐकणार नाही अशा. मी होतो पण मी सरकारमध्ये नाही, तुम्ही तर सरकारमध्ये असताना झालाय. आम्ही सरकारच्या विरोधात आहे, आम्ही समजू शकतो, पण सरकारमध्ये असलेल्या लोकांना अशा पद्धतीने करणं आणि हो, बरेच अधिकारी त्या खराताकडे गेलेले कळले मला. त्यातले आहेत का ते पण शोधावं लागेल की तिथं जाऊन कदाचित उद्या ते सांगतील बाबा आम्हाला ह्याच्यातून वाचव, आता आमची गडांतर आलेलं आहे. तालिका सभापतींनी अंधश्रद्धा कायदा इथं आणलेला आहे, आपण तालिका सभापतींनी मला बडतर्फ करायला सांगितलेलं आहे. मग आता ह्यातून वाचवायचं असेल तर असा एखादा कोणतरी बाबा पण भेटतो का बघतील आणि मग त्यातून वाचवण्यासाठी त्या ठिकाणी हे करण्याचा प्रयत्न करतील. सभापती महोदय, आपण या ठिकाणी मुदतीच्या बाबतीमध्ये मला सांगितलं नाही, मतदान करण्याचा हक्क सांगितलं नाही, आपण पोट कलम
मान्यताप्राप्त पक्षाच्या नोंदणीकृत पक्षाच्या किंवा गटाच्या तौलानिक संख्याबळाचा निर्णय घेण्याचा प्रयोजनासाठी मान्यताप्राप्त पक्ष किंवा नोंदणीकृत पक्ष किंवा गट किंवा अशा कोणत्याही पक्षाच्या किंवा गटाच्या नसलेल्या निर्वाचित सभासदात महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम 1986 मध्ये काही अंतर्भूत असेल तरी निवडणूक निकालाच्या अधिसूचनेच्या दिनांकापासून 3 महिन्यापेक्षा अधिक असणार नाही इतक्या कालावधीत आघाडी तयार करता येईल. तिची नोंदणी झाल्यावर उक्त अधिनियमाच्या तरतुदी निवडणुकीपूर्व आघाडी असल्याप्रमाणे अशा आघाडीच्या सभासदांना लागू करेल. आता हा नियम आपणच केलेला आहे. ह्या नियमाच्या चौकटीत आता कुठं वागलं जातंय मला प्रश्न निर्माण होतो. अहो तुम्ही माहिती आहे कालच्या ह्याच्यामध्ये सुद्धा मी सांगतो पक्ष नोंदित आहे, मान्यता प्राप्त आहे, अधिकृत आहे, त्यांचे सदस्य चिन्हावर निवडून आलेले आहेत. एवढंच नव्हे तर रजिस्टर गट म्हणून त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, सगळं आहे. हा तुमचा कायदा आता तुम्ही सांगितलंय हा कायद्यात त्याच्यावरच बोलतो. हे सगळं असताना या कायद्यामध्ये असताना सुद्धा तो सदस्य जातो कसा, तो सदस्य विरोधात जातो कसा आणि हे जाण्याच्या संदर्भामध्ये जर त्यांनी चुकीच्या पद्धतीने केलं असेल तर तुम्ही त्याला डिस्क्वालिफाईड करणार आहात का हे मला उत्तरातून अपेक्षित आहे. का त्याला तुम्ही अभय देणार आहात? तू मला मदत केलेली आहे, मला निवडणुकीला मदत केलेली आहे, त्यामुळे हा निवडणुकीला मदत केल्यानंतर तुला कोणी काढणार नाही, 5 वर्ष तुझा असलेला कार्यकाळ पूर्ण करून देईल. त्यामुळे या असलेल्या रजिस्ट्रेशन पक्षाची मान्यताप्राप्त पक्षाची मान्यताप्राप्त गटाची हा अधिकार फक्त कागदावर राहील. आणि मग हा कागदावर जर अधिकार राहिला सभापती महोदय मग या असलेल्या कायद्याला अर्थ काय राहणार आहे? मी जर डिस्क्वालिफाईड होऊ शकतो या भीतीपोटी जर एखादा सदस्य या ठिकाणी तो धाडस करणार नाही पण त्या सदस्याला वाटलं की मला काही नाही, कायदे हे नुसते होतात सभागृहामध्ये, हे कायदे जरी सभागृहात झाले तरी मला कुठल्याही प्रकारचं 5 वर्षासाठी बालंट येणार नाही याची खात्री झाल्यानंतर कोण तुमच्या बरोबर राहणार आहे, कोण विरोधी पक्षाबरोबर राहणार आहे? मी एका मागच्या या सभागृहामध्ये सांगितलं होतं एक सदस्य निवडून आला घड्याळावर आणि तो निवडून आल्यानंतर तो सभागृहात गेला. उपसभापती तर उपनगराध्यक्षाची निवडणूक होती. आता अशी काल इथं निवडणूक आज झाली, अध्यक्ष उपाध्यक्षाची निवडणूक होती. तो गेला आणि व्हीप असो. आता हल्ली आपल्याकडं खरं म्हटलं तर राज्यसभा बिनविरोध झाली. पवारसाहेब नसते तर अजून काहीतरी ओडिसा झाला असता अशी चर्चा बाहेर ऐकायला मिळते. पवारसाहेब होते, ज्येष्ठ नेते शरद पवारसाहेब होते म्हणून ही बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला गेला. मी आभार मानतो. परंतु हल्ली हात वरत करून सुद्धा मतदान द्यायचं म्हटल्यानंतर सुद्धा भीती राहिलेली नाही. कोणता सदस्य कधी फुटतो? ओडिसाला बिजू जनता दल, काँग्रेस वगैरे सगळे फुटतात आणि हात वरती करतात. मला कोणीतरी सांगितलं महाराष्ट्रावरच येतोय नाही, मी उदाहरण दिलं महाराष्ट्राचं सांगतो. महाराष्ट्रात मला सांगितलं ते पवार साहेब होते म्हणून, नाहीतर आम्ही 8वा उमेदवार उभा केला असता आणि कोणत्याही पर्यंत निवडणूकच लावली असती. हे काय धाडस, म्हणजे केवढं आत्मविश्वास आहे लोकांना. काही झालं तरी आपण निवडून कशा पद्धतीने आणायचं. तसंच इथं हा कायदा आपण केला. यामध्ये रजिस्ट्रेशन पक्ष, मान्यताप्राप्त संघटना, रजिस्टर झालेल्या संघटना सगळं जरी असलं, मी मगाशी सांगितलं तो गेला सदाभाऊ सभागृहात आणि 11-10 होतं, हा गेला 9-10 हा गेला आणि तिथं हात वरती केला, बिंदास केला हात वरती केल्यानंतर 10 झाला आणि सभा नगराध्यक्षाचा मत 11 झालं, उपनगराध्यक्ष झाला ना. ते सांगतो ना पुढं. त्याला विचारलं अरे तू डिस्क्वालिफाय होणार आहे काय? येऊन बोलला 5 वर्षामध्ये मी निवडून जरी आलो तरी मला काय मिळणार होतं? मला जे मिळालं ते 5 वर्षात मिळालं नाही. आणि मला सांगितलेलं आहे, वरिष्ठाकडे फोन लावला होता, वरिष्ठांनी सांगितलं तू काळजी करू नको, तुझं सदस्यपद जाणार नाही याची खात्री मी देतो.
मग अशा पद्धतीचा जर आत्मविश्वास, हा घाब घेऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे. सदाभाऊ तुम्ही पण त्याला मान्यता देता, याला खरं अर्थाने तुम्हाला हे पटतंय. पट्ट्याने भोगताय ते भोगताय ते. नाही, तुम्ही माझ्या पाठीशी कायम आहे. तुमचा राजू शेळके खरंच शेतकरी चळवळीतला कार्यकर्ता आहे, प्रामाणिक राहिला. राजू शेट्टी हे एकत्र होते. नाही, त्यांनी मला सांगितलं, आता पुढे सांगतो, बोलो. त्यांनी मला सांगितलं होतं तो फुटतो का बघा. यांनी फोन केला, तो आला मला बरं नाही मी माघार घेतो, माघार घेतला. सभागृहाच्या बाहेर काय झालं ते मी बोलत नाही. शिंदे साहेबांनी की मी माझं नाव घेतलं म्हणून मी या ठिकाणी बोलण्यासाठी मंत्री उभा राहिलो. महोदय, आपल्या इथल्या कायद्याचं मी पहिल्यांदा जेव्हा बसलो तेव्हाच सांगितलं की म्हणजे मी पार्लमेंटमध्ये काम केलेला माणूस आहे, कोणत्याही बिलाला एक वेळ असायला पाहिजे. कोणी तासन तास बोलतात ही पद्धत नाही, हे बदल करण्याची गरजच आहे. नक्कीच या नियमात बदल करण्याची गरज आहे. सदाभाऊ आपण बसावे, थोडंसं बोला. झालं शिंदे साहेब, ओव्हर, फिनिश, ठीक. नाही, मी बिलावरच बोलतोय. मी बिलाचा गैरवापर कसा होतो, कायदा केल्यानंतर सुद्धा गैरवापर कसा होतो, कशा पद्धतीने त्या असलेल्या अधिकाराचा वापर करून केला जातो, हे बिल आणण्याचं कारण काय, हे बिल आणण्याच्या बाबतीमधला उद्देश काय, आणि हा बिल आल्यानंतर सुद्धा त्याचं अंमलबजावणी होणार काय, ही चर्चा उदाहरणासकट सांगणं माझा अधिकार आहे. मी चौकटीच्या बाहेर बोलत नाही. तुम्ही दिलेला आहे की मान्यता प्राप्त पक्ष, मान्यता प्राप्त संघटना, मान्यता प्राप्त गट, हे तुम्हीच बिलामध्ये दिलेलं आहे. मग हे रजिस्ट्रेशन करून सुद्धा माणसं का धाडस करतात हे सांगणं माझा अधिकार आहे. आणि ते धाडस का केलं गेलं की मी तुझ्या पाठीशी आहे, घाबरू नको. हा नवीन अध्याय या असलेल्या महाराष्ट्रामध्ये आणलेला आहे. मग कशाला बिल आणता तुम्ही? डायरेक्ट नियुक्ती करून टाका. 5 सदस्य 10 सदस्य तुम्हाला पाहिजे तेवढे सदस्य नियुक्ती करून टाका. हे बिल कशाला आणताय? उगीच लोकशाहीचं हे दाखवण्याचा आरसा दाखवताय तुम्ही. पण हे दाखवण्याच्यासाठी मग बिल का आणलं? उद्देश त्यांनी सांगितला की या उद्देशामध्ये त्यांनी सांगताना सांगितलेलं आहे की अशा पद्धतीने संख्या सदस्य यांना, बरं ते नुसते येऊन बसणार आहेत, त्यांना अधिकार काय नाही, त्यांना मताचा अधिकार नाही, त्यांना नियुक्तीचा अधिकार नाही. ज्यांना अधिकार आहे त्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीच्या वेळेला, सभापतीच्या निवडणुकीच्या वेळेला जे नियम निकष आहेत, जे कायदे आहेत, ज्या नियमावलीप्रमाणे चाललं पाहिजे ते हल्ली नियम चालतात का, हा प्रश्न विचारणं माझा कर्तव्य आहे ना, माझा अधिकार आहे. मी चौकटीच्या बाहेर बोलत नाही. त्याला उदाहरणं दिली आणि मग हे उदाहरण देताना योगायोगाने हे बिल आज आलं आणि कालच्या घडलेल्या घटनेचा या बिलाशी संबंध येतो म्हणून मी त्याचा उल्लेख केला. सभापती महोदय, मी चौकटीच्या बाहेर जात नाही. तुम्ही सांगितलं अध्यक्ष उपाध्यक्षाच्या निवडणुकीचा सभापतीचा अधिकार कुठे आहे? तो अधिकार असताना संख्याबळावर तुम्ही देता. संख्येप्रमाणे अध्यक्ष उपाध्यक्ष निवडला जातो. त्या संख्येला निवडणुकीच्या लोकशाहीच्या अधिकारातून मान्यता प्राप्त संघटना, मान्यता प्राप्त पक्ष यांच्या असलेल्या सिम्बॉलवर, त्यांच्या असलेल्या गटावर, त्यांच्या अगोदर झालेल्या अलायन्सवर जो निवडून येतो, तो निवडून आलेला सदस्य जर फुटला तर त्याच्यावर कारवाई काय करणार? त्याला जर कारवाई केली नाही तर उद्या समजा हा कायदा झाला आणि या कायद्यामध्ये 10ची संख्या झाली, तुमचे सदस्य वाढवण्यासाठी आहेतल्या लोकांना परत सांगाल की तुम्ही इथे मतदान करा आणि तुम्ही ज्या संख्येच्यावर असलेल्या सदस्यांना विरोधकाचा एकही माणूस येऊ नये म्हणून इथे परत करण्याचा प्रयत्न करणार आहात का? त्याच्याबद्दल निर्णय काय घेणार याचा खुलासा होणं गरजेचं आहे ना. उद्या समजा आता माझ्याकडे 10 सदस्य आहेत, ते राष्ट्रवादीच्या चिन्हावर आलेले आहेत, बरोबर आहे. अलायन्सचे 30 सदस्य आहेत, ते राष्ट्रवादीच्या चिन्हावर आले. 5 प्रमाणे किती होतील? 7 किंवा 6 होतील. हे 6 सुद्धा मिळू नये. उद्या आज गिरीश महाजन आपण प्रलोभन देऊ शकता, तुम्ही इकडे या, तुमच्यासारखं परत तुम्ही बोला बिलाच्या बाहेर जाऊन बोल. सदस्य सभापती महोदय, गिरीश महाजनांसारखं प्रेम जर आम्हाला भेटलं तर फार चांगलं होईल. नाही, तुमचं प्रेम खडसे साहेबांवर इतकं आहे, ते कायम असंच चांगलं प्रेम राहावं अशी आमची अपेक्षा आहे.
सभापती महोदय परत सांगितलं, हे जे सदस्य निवडून दिलेले आहेत ते त्या गटाचे, ज्या पक्षाचे, ज्या विचाराचे असतील त्या लोकातला एखादा सदस्य इथं गेला किंवा संख्याअभावी जर तिथं बदली करून गेला तर ती सदस्य निवड देताना मंत्री महोदय एखादा सदस्य या गटातून निवडून आलेला आहे आणि त्यांची संख्या 5 असेल आणि त्यातली सदस्य 5 संख्याच्या निकषाप्रमाणे एक त्याला मिळत असेल तर तो सदस्य तुम्ही जर या असलेल्या सदस्याची संख्या ही संख्या वाढवण्यासाठी जसं होतं काल परवा झालं तशा पद्धतीने करण्याचा प्रयत्न झाला तर त्याला तुम्ही मान्यता देणार आहे का याचा खुलासा होणं गरजेचं आहे. नाही तर उद्या अध्यक्ष उपाध्यक्ष सभापती जसं निवडून घेतात तसे सदस्य संख्या आपली जास्त व्हावी मग त्याला परत सांगते तू इकडे ये म्हणजे आपण सदस्य संख्या वाढवू शकतो अशा प्रकारचा निर्णय होऊ शकतो त्याचा उल्लेख आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि सभापती महोदय आपण या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे पंचायत समितीच्या प्रादेशिक क्षेत्राची लोकसंख्या अशा पंचायत समितीमधील निवडणुकीद्वारे भरायच्या जागाची संख्या यामधील गुणवत्तर व्यवहार्थ असेल तेथवर संपूर्ण राज्यामध्ये सारखेच असेल अशा प्रकारचा निकष जिल्हा परिषदाच्या पंचायत समितीला आपण दिले आहे. काही ठिकाणी पंचायत समितीच्या जागा 13 असतात, 17 असतात, 18 असतात, काही ठिकाणी 6 असतात आणि त्या 6च्या किंवा ह्याच्या निकषाप्रमाणे आपण तिथे किती 5च एक देणार आहात का 3च एक देणार आहे का त्या संख्येच्या प्रमाणे देणार आहे याचा खुलासा करणं गरजेचं आहे. नाहीतर 6 संख्येमध्ये 5 म्हटल्यानंतर एकच येणार आणि तो एक यायचा म्हटल्यानंतर परत तिथं अडचण निर्माण होणार. संख्या कुठल्या येणार पंचायत समितीच्या ते आपल्या उत्तरात सांगावं की पंचायत समितीला सुद्धा जिल्हा परिषद सारख्या 5चा 1चा निर्णय लावणार का 10चा 1. मग आता समजा एका ठिकाणी 6ची पंचायत समिती आहे मग तिथं एकच येणार असंच होणार ना. म्हणजे तो खुलासा व्यवस्थितपणे करणं गरजेचं आहे. आणि त्याच्या पद्धतीने निवडून आले नामनिर्देशित करावयाच्या निवडून आलेल्या सभासदांच्या एकूण संख्येच्या 20% किंवा किमान एक सभासद यापैकी जे अधिक असेल तितक्या जिल्हा परिषदेच्या किंवा पंचायत समितीच्या प्रशासनातील विशेष ज्ञान व अनुभव असलेल्या व्यक्तींचा समावेश असेल अशा प्रकारच्या बाबतीमधला आपण उल्लेख केलेला आहे. याचा खुलासा सविस्तरपणे करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं की या असलेल्या जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये निर्णय होतो त्या सदस्यांची नियुक्तीसुद्धा आपण जिल्हा परिषदेच्या सदस्यातून करतो, पंचायत समिती सदस्यातून करतो. त्याचा निकष काय असणार आहे त्या निकषामध्ये नियुक्ती डायरेक्ट करणार आपण नाही. आपण काय कराल त्याची शंका असल्यामुळे आपलं विचारणं कर्तव्य आहे म्हणजे पुढे अडचण यायला नको एवढीच विनंती आहे. कारण संख्येवर गेला आणि उद्या समजा तो बोलायचा ह्याचं नाव शिफारस करायचं ते बोलते आपल्या पक्षाचा नाही त्याला दुसऱ्याला देऊन टाका असं होऊ नये म्हणून आमची फक्त तिथं चौकशी आपल्याला होती. सभापती महोदय या संदर्भामध्ये आपण या असलेल्या सर्व गोष्टीमध्ये आपण जे दिलेलं आहे आता यांना अधिकार काय याच्यावर मी येतो. हा अधिकार आपण नियुक्त झालेला या निवडून आलेल्या सदस्यांसारखाच असणार आहे का निवडून आलेल्या सदस्याचा नाही. तर काही लोक काय म्हणतील उद्या आम्हाला अनुभव येतो किंवा माझ्या मतदारसंघामध्ये परिषदेचा आमदार आला, माझ्या मतदारसंघामध्ये विधानसभेचा निवडून आलेला आमदार असतो, तो बोलतो माझ्याकडे हस्तक्षेप करायचा नाही, हे तुम्हाला आम्हाला अनुभव येतो. मग हा सदस्य जिल्हा परिषदेचा समजा खटावमधून एखादा सदस्य निवडून आलेला आहे तिथून आपण नामनिर्देशित अशा प्रकारचा सदस्य दिला तर त्याला जिल्ह्याचा अधिकार राहणार आहे का तेवढा जिल्ह्या तालुकापुरता अधिकार राहणार आहे त्याचा खुलासा तुम्हाला करावा लागेल. आणि त्याला हस्तक्षेप करता येईल का, त्याला सीओशी BDOशी तिथल्या असलेल्या यंत्रणेशी बोलता येईल का, तेवढा अधिकार त्यांना मिळणार का हे सुद्धा आपल्याला खुलासावर करावं लागणार आहे. आणि हे सर्व करत असताना बैठकीतले नियम निकष नियम याच्या संदर्भामध्ये आपण सगळ्यांना हे तुम्हाला लेखी कळवावं लागेल. तशा पद्धतीने त्यांचे अधिकार काय असतील हे सविस्तरपणे सांगावं लागेल आणि तशा पद्धतीने आपण निश्चितपणाने हे करावे. सदस्याचे नामनिर्देशन करताना जिल्हाधिकाऱ्यांना आपण हा अधिकार देतोय, जिल्हाधिकाऱ्यांना आपण ती नियुक्त करण्याचा अधिकार देतोय का सीओला जिल्हाधिकाऱ्यांना, जिल्हाधिकारी तो नियुक्त करणार आहे. त्यामध्ये मान्यताप्राप्त पक्षाचे किंवा नोंदणीकृत पक्षाचे किंवा गटाचे तौलनिक संख्याबळ विचारात घेईल किंवा अशा प्रकारच्या पक्षाच्या गटाच्या नेत्यांची विचारमेन करून शक्यतोवर पंचायत समितीमधील अशा पक्षाच्या किंवा गटाच्या संख्याबळ प्रमाणात सभासदांचे नामनिर्देशन करेल. आता हा अधिकार
आपण गटनेत्याला देणार आहे का पक्षप्रमुखाला घेणार आहे का आपण त्या ठिकाणी संख्येनुसार देणार आहे गटनेता. आणि गटनेत्याला आपण तशा प्रकारची जर आपण देणार असाल तर त्याचा असलेला निर्देश त्यांनी दिलेला अधिकार हा आपण ग्राह्य मानला पाहिजे. तशा पद्धतीने आपण निर्णय घेणं गरजेचं आहे. आणि या सर्व गोष्टींनी त्या असलेल्या निवडणूक निकालाच्या अधिसूचनेच्या दिनांकापासून निवडणूक झाल्यानंतर 3 महिन्यापेक्षा अधिक असणार नाही इतक्या कालावधीमध्ये आघाडी तयार करणे. आता मला वाटतं आम्ही बोध घ्यायला पाहिजे आणि लगेच आघाडी सगळी तर रजिस्टर करणं गरजेचं आहे. ते आघाडी केल्याशिवाय हे काय तंत्र थांबणार नाही. तशी आघाडी झाल्यानंतर त्या आघाडीचा अधिकार हा क्रमप्राप्त राहणार काय. कारण काय होतं बरेच पक्ष फुटताना बघितलं. मान्यता प्राप्त असो नसो पक्ष फोडतात. त्याला कायद्याने अधिकार नसताना सुद्धा आता सुप्रीम कोर्ट असेल हायकोर्ट असेल लढत बसा वर्षानुवर्षे बसा तोपर्यंत ते चाललेलं असतं. म्हणून मला वाटतं की हा अधिकार किती कालावधीचा असावा. जर एखाद्याने चुकीच्या पद्धतीने निर्णय घेतला तो निर्णय घेतल्यानंतर त्याला डिस्क्वालिफिकेशन करण्याचा अधिकार ह्याची कालमर्यादा किती एकदा निश्चित करून ठेवा. आणि तो अधिकार कोर्टाचा आहे का ग्रामविकास मंत्र्यांचा आहे जिल्हाधिकाऱ्याचा आहे कमिशनरचा आहे का कोणाचा असणार आहे त्याला कालमर्यादा ठेवली पाहिजे. आणि तशा पद्धतीने आणि एखादी जागा रिक्त झाली तर त्या जागेवर रिक्त झालेल्या जागेवर नियुक्ती करताना ज्या गोटाची रिक्त झाली त्या ठिकाणी त्यांना तो अधिकार दिला पाहिजे. नाही तर इथे काल एक आपल्या सदस्य होत्या त्यांनी राजीनामा दिला विधान परिषदेच्या सातवताई. तर राजीनामा का दिला तर अख्खा सभागृहातले आमच्या सकट सगळे सभागृहातले आश्चर्यचकित झाले. अचानक राजीनामा कसा दिला. तर त्याला 2 कारणं समोर आली. कदाचित माझी चुकीची असतील की विरोधी पक्षनेता मिळू नये म्हणून असेल किंवा मग ते परत तुम्ही बिंदास राहा परत तुम्हाला तिथं निवडून आणू. कारण तुमच्याकडे संख्याबळ पुष्कळ असल्यामुळे एक सदस्य राजीनामा दिल्यानंतर परत तो निवडणुकीला उभा राहिला तर तुमच्या संख्येबळाने परत तो आमदार होऊ शकतो. त्यामुळे हळूहळू इथल्या लोकांना आपण अशा प्रकारचे ऑफर देऊ. तुम्ही देताय का ऑफर यांना विचार आहे ना. तर तशा पद्धतीचा आपण अधिकार देत असताना मी मंत्र्यांना तोच खुलासा विचारतो. एखादी जागा रिक्त झाली तर ती जागा कुठल्या कारणास्तव रिक्त झाली. दुर्दैवाने मृत्यू पावला असेल दुर्दैवाने तो काम करू शकणार नसेल दुर्दैवाने त्या ठिकाणी अपघात झाला असेल किंवा तो काही कारणास्तव आपण त्याला बरखास्त केला असेल काही कारणास्तव त्याच्यावर कुठल्या प्रकारचं काम करत असताना आरोप झाला असेल तर तो बरखास्त झाल्यानंतर ज्या पक्षाची ती रिक्त जागा होईल ज्या गटाची ती रिक्त जागा होईल ती त्याला अधिकार देणार का बहुमतावर परत ती नियुक्ती करताना बहुमताच्या जोरावर करणार याचा खुलासा होणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं की ह्या सर्व गोष्टीचा विषय जरी झाला तरी या कायद्याच्या नुसता कायदा होईल अशी शंका आहे. या कायदा जरी झाला असे बरेच कायदे झाले महाराष्ट्रात पण असे बरेच कायदे जरी झाले तरी त्या कायद्याचा दुरुपयोग होऊ नये याची काळजी घेणं गरजेचं आहे. कारण सत्ता येते जाते पण त्या सत्तेच्या माध्यमातून हुकुमशाही जन्माला येऊ नये एवढीच आमची अपेक्षा आहे. कायदा बनवण्यासाठी त्याचसाठी हे सभागृह आहे. कायदा स्वतःच्या फायद्यासाठी नसावा कायदा आपल्या सोयीसाठी नसावा कायदा हा जनतेच्या हितासाठी या सभागृहात यावं. गेले काही महिन्यापासून काही वर्षापासून बघतोय असे काही कायदे काही आले की जनतेच्या हितासाठी आले जनकल्याणासाठी आले त्याच्यावर चर्चा झाल्या. पण असे पण कायदे बघितले की तातडीने हे कायदे आणण्याचा प्रयत्न एवढ्यासाठी झाला तो फक्त आपल्या काही फायद्यासाठी करण्यासाठी तत्काळ अधिवेशन चालू हो न हो पण 6 महिन्याच्या आधी पण राज्यपालाकडून आदेश काढण्याच्या बाबतीत मला निर्णय या सभागृहाने पाहिलेला आहे. म्हणून सोयीसाठी कायदा करण्याची भूमिका या राज्यामध्ये आम्ही अनुभवतोय. मला वाटतं की तशा प्रकारचा हा कायदा आणलेला आहे आणि या कायद्यामध्ये अनेक प्रश्न आहेत. जरी यांनी उत्तर दिलं तरी उत्तर काय येणार याची आम्हाला कल्पना आहे. लोक सगळे जागृत असतात. मला वाटतं की ह्या सगळ्या कायद्यातून फक्त कार्यकर्त्यांची नियुक्ती कार्यकर्त्यांची सोय वाढवलेले प्रश्न यातून फक्त हा कायदा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि यातून जनतेच्या हितासाठी सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी किंवा अधिकारासाठी याचा वापर करण्याच्या ऐवजी फक्त सत्तेच्या सोयीसाठी करण्याचा हा कायदा आणलेला आहे. मला वाटतं याचा मी विरोध करतोय. आणि हे करत असताना मला खात्री आहे की या सर्व गोष्टीच्या घडामोडी बघितल्यानंतर किती कायदे झाले तरी आलिया
याच्या मनामध्ये तिथे कोणाचेही काही चालेना. तशा पद्धतीने इथे एक मी सांगेल तसाच कायदा, मी सांगेल तशा पद्धतीने वागलं पाहिजे, अशा प्रकारची प्रवृत्ती वाढायला लागलेली आहे. त्यामुळे राज्याचं लोकशाही धोक्यात आलेली आहे, जी कालही आम्ही पाहिली, पुढेही तशीच अनुभवणार आहोत. म्हणून सत्ता येते जाते, मग सत्ता मिळवण्याच्या हवसापोटी आपण गिनीज बुकामध्ये नाव जाईल तुमचं कदाचित. अल्पावधीमध्ये सगळ्या संस्था आपल्या पदराखाली घेण्याचा इतिहास करणारा सत्तेमधले आम्ही लोक आहोत. हा इतिहास होईल कदाचित. आपल्याकडं सौर ऊर्जाचं गिनीज बुकात नाव गेलं सौर ऊर्जाच्या बाबतीमध्ये, पण सौर ऊर्जा करताना सामान्य शेतकरी किती विरोधात जातोय याची कल्पना नाही. स्मार्ट मीटरच्या बाबतीमध्ये किती विरोधात लोक जात आहेत याची कल्पना नाही. ग्रामविकासच्या माध्यमातून किती लोकोपयोगी कामे होतात याची कल्पना नाही. आता या सर्व गोष्टीच्या माध्यमातून लोकांच्या मनामध्ये नाराजगी आहे. आपण किती कायदे करा, पण यामध्ये आपण यशस्वी होणार नाही असं सांगतो आणि मंत्र्यांचा मान ठेवतो आणि थांबतो. सन्माननीय सदाभाऊ खोत.